अगं हो आई, मला माहित आहे आज गुड्डीला मुलंवाले बघायला येत आहे. पण आता तू म्हणते की 8च्या गाडीने आणि आता बघ किती 7 वाजले, एका घंट्यात होईल का माझं? नाही बाई, माझं 12 वाजता होईल. हो. अगं आई, तुला समजत नाही का? माझं लग्न झालेलं आहे, मला मुलं आहे, नवरा आहे, सासू आहे. मग काय मी काय उठली की सुटली असं येता येईल का मला माहेरी, तू सांग? अगं मला मुलांचा डबा करायचा आहे, स्वयंपाक आहे, भांडे आहे. आणि तू मला काल का बरं नाही सांगितलं? मग आता सांगते, नाही बाई माझं नाही जमलं. तू बघ बाई, आता तुला कसं मॅनेज करायचंय तू बघ. हो, बाबांना सांग की रेडीमेड घेऊन या म्हणून. मग नाही ना, असं नाही ना चालत. नाही, मला जबाबदारी आहे. नाही, मी नाही सोडू शकत. सासरच्यांनाच महत्व द्यावं लागेल. माहेरचे नंतर. हो. हो बाई, हो समजलं मला. मी 12च्या गाडीने येते, तू तोपर्यंत तुझ्याच्याने जे होईल ते कर. हो, नाही तर रेडीमेड घेऊन. नाही नाही, मी घरचे कामं केल्याशिवाय नाही येत नाही. अगं आई, तुला माहित नाही का माझ्या सासूबाईंचे टोंगळे दुखतात, गुडघे दुखतात का त्यांचे? नाही नाही, त्यांच्याच्याने नाही होत बरं. नाही, ते इथून तिथपर्यंत नाही चालू शकत. नाही म्हटलं तर नाही. ते एकही दिवस त्या मॅनेज करतील, पण मी नाही करू देत का त्यांना मॅनेज? हो, येते मी 12च्या गाडीने. हो ठीक आहे, सॉरी हा. हो, ठीक आहे, ठेव. अगं बाई, 12 वाजेपर्यंत सगळं करणं आहे मला. चला थांबून चालणार आहे, पटपट करावं लागेल काम. बाई, काय ग, कोणाचा फोन होता? अरे आई, काही नाही, राहू द्या. अगं सांगतो खरी, मी ऐकलं सगळं. त्या गुड्डीला पाहायला पाहुणे येऊन राहिले आहे ना. अरे हो, आणि आई मला काय म्हणते आता की 8 वाजता आहे. आता 7:15 वाजले. मी कसं करेल तुम्ही सांगा बरं? मी सांगितलं तिला मी 12च्या अगं गाडीने. बेटा, मी करून घेईन सगळं, जा तू. ते महत्वाचं आहे की नाही. आणि तुझ्या आईचे पण पाय दुखतात, जा तू, मी करून घेईन. आई मला माहित आहे तुमचे पण गुडघे दुखतात, मी जात नाही बरं. मी जाईन 12च्या गाडीने. अगं नाही, जा, मी करून घेईन, जा बरं. अशा कामाला नाही तर मग कधी तर जा. अरे आई, तुम्हाला चक्कर येते मला माहित अगं आहे. बेटा, तू जा लवकर. मी करून घेईन ना, मुलांचे डबे पण करते, स्वयंपाकही करते. जा तू, ते महत्वाचं आहे ना. जा. नक्की जाऊ का हो, मग जा मी? बेटा, जा. मी सांगते ना तुला, जा. बरं मग आई, हे बघा आज ना सॅटरडे आहे आणि मुलांना डब्यात पोळी भाजी नाही द्यायची आहे बरं. एका डब्यात चिवडा आहे आणि एका डब्यात लाडू आहे. हा. मी उद्या सकाळच्या गाडीने येते पटकन. हा, ठीक आहे बरं, ना? बरं, हा. आणि तुम्ही दोघच जण असल्यामुळे एकच भाजी कर जा. बरं, जास्त ठीक करू आहे, नका. हो, हो. मी लगेच जाते आणि उद्या सकाळच्या गाडीनं परत हो, येते. बरं, ठीक आहे बरं, हा? हो. आणि काळजी घे जा. हो. आणि पायाची गोळी घे जा. हो, हो. ठीक आहे? आणि चक्कर आले तर झोपून जा. हो, हो, ठीक जा आहे? तू, हो, जा. मी तयारी करतो. काय काळजी नको करू. अगं सकाळीच गेली ती गावाला, तिच्या बहिणीला पाहायला पाहुणे येणार आहेत म्हणे. सगळं काम माझ्या भरोशावर टाकून चालली गेली. आता मला सगळंच करावं लागते. नाही ग, तशी माझी सून चांगली आहे, तिच्याबद्दल मी काही वाईट साईट ऐकून घेणार नाही. बरं बरं, ठेवते हा. माझा स्वयंपाक करायचा राहिला अजून. ठेव. अगं शोभा, मी आहे ना प्रेसला द्यायला कपडे काढत आहे. माझी सून का, अगं ती गेली ना माहेरी, तिच्या बहिणीला पाहायला पाहुणे येतात आहे. मग तिच्या आईच्यानं काही होत नाही म्हणून गेली हीच पाहिजे आहे सगळ्यांना तिथं. बरं. हो हो. अगं पण माझी सून चांगली आहे बरं, तिच्याबद्दल असं काही बोलू नको बरं. ती खरंच चांगली आहे. बरं ठेव, मला खूप काम आहेत. अगं कल्पना, मी आहे ना वड्या करत होती, आज वड्या केल्या मी. आणि माहिती आहे का, तुझी बहिणी गेली ना माहेरी. का बरं? अगं तिच्या बहिणीला ना पाहायला पाहुणे येणार आहेत म्हणे. आता हिच्याशिवाय सगळंच ओढते, तिच्या आईच्यानं काय होते. बाकीचं तिची आई नुसती बोलाच्या कामाची आहे. सगळं हीच करते, म्हणून हिचा झेंडा मिरवायला गेली ती तिथं. माहिती आहे का? काय? अगं बाई, माझे सगळेच कामं राहिले. पण तुला मी सांगते बरं, वहिनीबद्दल असं काही तुझी वहिनी खूप चांगली आहे. तुझ्या वहिनीबद्दल असं काही मनात नको आणू बरं. सगळ्या सुनांच्या पेक्षा खरंच खूप चांगली आहे ती. हा. बाकीच्या सुना पायनं कशा करतात सासूला, पण ती मला सगळं जपते बरं. तुझ्या वहिनीच्या विषयी राग धरू नको बेटा मनात. आणि कोणाला सांगू नको बरं. ठीक आहे, ठेवते मग. मला काम आहे भरपूर. आता सगळ्यांना फोन करून झाले बाई. शोभा झाली, सुमन झाली, आणखीन कल्पना पण झाली. आता इंदूला राहिला बाई फोन करायचा. तिला फोन करून सांगते एकदाच. हॅलो.